आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मजुरी करणाऱ्या पित्याची लेक झाली महसूल अधिकारी, मामांनी पूर्ण केले भाचीचे स्वप्न। निंबवडे गावात जल्लोष, आईच्या निधनानंतर मामाने लावला पोटच्या मुलीप्रमाणे लढा। जिद्दीच्या जोरावर स्नेहल सपकाळची गरुड छेप। आईचे छत्र हरपल्यानंतर 5 वर्षाच्या चिमुरडीला मामाने केवळ आधारच दिला नाही, तर तिच्या पंखात बळ भरून तिला आज महसूल अधिकारी पदापर्यंत पोहोचवले आहे। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील निंबवडे येथील स्नेहल महादेव सपकाळ हिने MPSC परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात नेत्रदीपक यश संपादन केल्याने संपूर्ण जिल्ह्यात तिचे कौतुक होत आहे। निंबवडे येथील रहिवासी आणि मजुरी करणारे शेतकरी महादेव सपकाळ यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर स्नेहल अवघ्या 5 वर्षाची होती। अशा कठीण प्रसंगी तिचे मामा धनंजय आत्माराम माळी यांनी तिला आपल्या घरी आणले, स्वतःच्या मुलीप्रमाणे तिचे संगोपन केले। ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर स्नेहलला MPSCच्या तयारीसाठी बारामती येथे पाठवण्यात आले। मामांनी दिलेल्या विश्वासामुळे स्नेहलने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले। स्नेहलच्या या यशामुळे निंबवडे गावात आनंदाचे वातावरण आहे। तिच्या स्वागतासाठी सरपंच बाळासाहेब मोटे, उद्योजक मधुशेठ पिंजारी पाटील, ग्रामपंचायत सदस्य सचिन मोटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणतीही परीक्षा कठीण नसते, गरज असते ती फक्त धैर्य आणि आत्मविश्वासाची। मन लावून अभ्यास केल्यास यश नक्की मिळते, हेच माझ्या यशाचे गुपित आहे, असे स्नेहलने भावुक होऊन सांगितले। नमस्कार, माझे नाव स्नेहल महादेव सपकाळ। माझं पूर्ण शिक्षण इथेच झाले, प्राथमिक शिक्षण, हायस्कूल पण इथेच झालं। त्याच्यानंतर मी BSc केमिस्ट्री मधून ग्रॅज्युएशन केलं। त्याच्यानंतर मी बारामतीला MPSCच्या अभ्यासासाठी गेले। मग हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता। मी 1 वर्ष झालं अभ्यास करते। मग सुरुवातीला गेल्यानंतर माझं असं होतं की MPSC करायचं नाही करायचं, खूप संदिग्ध अवस्थेमध्ये मी होते। पण मामांचंच होतं की नाही तुझ्याच्यानं होतंय। गावाकडे एक मानसिकता झालेली आहे की 7-8 वर्ष जातात, मुलं करतेत, काय होत नाही। मग माझ्या पण डोक्यामध्ये तो संभ्रम होता, पण मामांचा विश्वास होता की तू करू शकतेस। तेवढ्यासाठी फक्त मी हा प्रयत्न करायला सुरुवात केली। पहिल्याच प्रयत्नामध्ये नशिबाने मला साथ दिली। थोडाफार अभ्यास, थोडाफार घरच्यांचा आशीर्वाद, तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने मी आज इथे उभे आहे। तर बाकी काय, फक्त एवढं सांगायचं की एवढं काय अवघड नाही, फक्त एवढंच आहे की सातत्याने प्रयत्न करत राहावं लागते। थोडा फार गोष्टीचा त्याग करावा लागतोय। सातत्याने घरी येणं किंवा सणावाराला मी 1 वर्षामध्ये जास्तीत जास्त 3 वेळा घरी आले असेल। फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास, बाकी कोणत्या सगळ्या गोष्टी, सगळे मोह बाजूला सारून फक्त अभ्यास म्हणून चिकाटीने केलं तर 1 वर्ष हे पण खूप कमी वेळ आहे तसं म्हणायला गेलं तर। कारण की MPSCचं शेड्यूल प्रमाणे 1 वर्षामध्ये 2 पेपर दिले मी। आता ग्रुप बीच्या पुढच्या पण मेन्सला आहे मी, 17 तारखेला माझी मेन्स आहे, PSI ST SR साठी पण। त्याच्यानंतर त्याच्या पुढची पण मेन्सला मी क्वालिफाय आहे, पुढच्या दोन्ही प्रिलिम्स मी क्वालिफाय आहे। त्याच्यातूनही आपल्याला नक्कीच पोस्ट मिळवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल। एवढंच बोलते, धन्यवाद।